नमस्कार मित्र. अनेकदा ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खरेदी करायची असतात, जसे की रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर किंवा एअर कूलर, LED TV किंवा अशी अनेक उपकरणं आहेत की जी खरेदी तर करायची असतात, मात्र त्यांना येणं काही कारणामुळे शक्य होत नाही किंवा शोरूमला व्हिजिट करणं शक्य होत नाही. आणि आमचा एक प्रयत्न आहे की अशा ग्राहकांना किंवा जे लांब किंवा दूर राहणारे ग्राहक आहेत त्यांच्यासाठी असे व्हिडिओज बनवायचे की जे ॲक्च्युली प्रॉडक्टचे असतील, जे कसे दिसत आहेत, त्याची स्पेसिफिकेशन काय किंवा त्याचे अंतर्भाग बाह्यभाग हा कसा आहे, या संदर्भात संपूर्ण माहिती आम्ही आमच्या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि याला अनेक ग्राहक बऱ्यापैकी प्रतिसाद देत आहेत आणि त्यामुळे आमचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी होताना दिसतो आहे. मित्र हो, फक्त महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राबाहेरून देखील आम्ही पोस्ट केलेल्या व्हिडिओची माहिती अनेक ग्राहकांनी विचारली आणि प्रॉडक्ट संदर्भात किंमत आणि कुठे आपल्याला उपलब्ध होऊ शकेल याबद्दल देखील माहिती ग्राहकांनी घेतली. त्या सर्व ग्राहकांचे आम्ही आभार मानतो. आजचा जो व्हिडिओ आहे हा बॉश रेफ्रिजरेटर संदर्भात आहे आणि यामध्ये जो बॉशने नवीन रेफ्रिजरेटर लॉन्च केला आहे, सिंगल डोअर डायरेक्ट कूल प्रकारातील हा रेफ्रिजरेटर 226 लिटरमध्ये आहे. याचं वैशिष्ट्य असं की हा 3 स्टार रेटिंगमध्ये येतो. नेहमीच्या रेफ्रिजरेटरप्रमाणे याला देखील 1 वर्षाची संपूर्ण वॉरंटी आणि 10 वर्षाची कॉम्प्रेसर वॉरंटी येते. ह्याचं एक वैशिष्ट्य आपल्याला मी दाखवतो आहे आता. हा जो फ्रीज आहे तो मागून पूर्णपणे क्लीन आणि नीट दिसणार आहे, म्हणजे बाहेर जाळी वगैरे किंवा कंडेन्सर कॉईल आपल्याला दिसणार नाही आहे. आणखी एक वैशिष्ट्य तुम्हाला दाखवतो की ही जी कॉईल आहे आता आपण पाहत आहे ते कॉईलला म्हणजे कंडेन्सर कॉईल म्हणतात त्याला. ही कंडेन्सर कॉईल मागच्या वॉटर ड्रेनेजसाठी जो बास्केट आहे ह्यामध्ये फिरवलेली आहे. आता याचा फायदा काय, तर आपण वारंवार जे पाणी काढावं लागायचं जुन्या रेफ्रिजरेटरला, हा याचा त्रास इथून कमी होताना दिसतोय. का, तर ह्यामध्ये जी कॉईल आहे ती 2 प्रकारे काम करते. एक म्हणजे आपला कॉम्प्रेसर थंड ठेवते आणि आतमध्ये जे पाणी साठतंय त्याचं वाफ होऊन निघून जाते. म्हणजे ती कॉईल थोडीशी गरम होते आणि त्या गरम झालेल्या कॉईलमुळे पाण्याची वाफ होऊन निघून जाते आणि पाणी काढण्याचा त्रास बऱ्या प्रमाणात कमी होऊन जातो. आणि एखाद्या वेळेस जर पाणी त्यामध्ये अधिक साठलं किंवा जमा झालं तर आपण रेग्युलर स्पंज घेऊन यामधलं पाणी काढून टाकू शकतो. ही कॉईल आपल्याला दिसते बघा, ही पूर्ण कॉईल फिरवलेली आहे आतमध्ये आणि यामध्ये साठलेलं पाणी 2 काम करतं आहे. एक म्हणजे कॉम्प्रेसर थंड ठेवणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते एक्सेस पाणी आहे, जादा पाणी आहे, ते पाणी वाफ होऊन निघून जातं. म्हणजे 2 प्रकारे काम करतो. त्यामुळे कॉम्प्रेसरचं लाईफ हा जर कॉम्प्रेसर आपण पाहिलात तर हा कॉम्प्रेसर इन्व्हर्टर प्रकारातील आहे. इन्व्हर्टर प्रकारातील कॉम्प्रेसरचा फायदा असा की आपण हा जो रेफ्रिजरेटर आहे हा आपल्या घरगुती इन्व्हर्टरवर देखील चालवू शकतो. सोलर इन्व्हर्टरवरती देखील चालतो. आता ही जर आपण बॅक साईड बघितलं तर किती क्लीन आणि व्यवस्थित बनवलेली कंपनीने आहे हे पण आपल्याला दिसून येईल. या फ्रीजचा आपण समोरून जर लुक पाहिला तर एक ब्रश स्टील कलरमध्ये हा दिसून येईल. आणखी याचं वैशिष्ट्य काय की हे प्रीमियम जे ब्रँड आहेत बॉशसारखे, हे क्वालिटी आणि त्यांचं डिझाईन ह्या दोन्ही गोष्टीकडे लक्ष देतात. याचा जर हँडल पाहिला तर आपण स्क्वेअरमध्ये दिसणार आहे, त्याला क्रोम फिनिश पण आहे. लिटर्समध्ये या फ्रीजची साईज जर पाहिली तर 226 लिटर आहे आणि आपला जो डबल डोअर रेफ्रिजरेटर होतो हा 248 लिटर किंवा 240 लिटरपासून पण सुरू होतो. म्हणजे 226 आणि 240चे जर फरक पाहिला तर अगदी थोड्याशा फरकाने सिंगल डोअर आणि डबल डोअरमध्ये फरक आहे. आणि काही ग्राहकांना सिंगल डोअर रेफ्रिजरेटर घ्यायला पसंत करतात. याचं कारण काय, तर सिंगल डोअर रेफ्रिजरेटरला मेंटेनन्स फार कमी असतो आणि म्हणून सिंगल डोअर रेफ्रिजरेटर डबल डोअरच्या तुलनेत ते खरेदी करण्याला अधिक पसंती देतात. आणि बॉशने जो रेफ्रिजरेटर यासाठीच काढला आहे की हा जो ग्राहक वर्ग आहे यांना हा एक पर्याय पण मिळून गेला की सिंगल डोअर रेफ्रिजरेटर पण ते खरेदी करू शकतात. डबल डोअरची एक तक्रार असते की हँडल असला आणि त्याला नेहमी किचनमधले हात लागून तो हँडल खराब होऊन जातो. म्हणून बॉशसाठी आणखीन एक बॉशने पर्याय त्याला ठेवला आहे की त्याला बाजूला एक ग्रीप ठेवली आहे. म्हणजे त्याला पॉकेट ग्रीप म्हटली तरी हरकत नाही. कारण काय, त्या पॉकेट ग्रीपने पण आपण डोअर ओपन करू शकतो. साईडने आपण पाहिलात ना तर आपल्याला ही पॉकेट ग्रीप दिसेल की ज्यांनी आपण दरवाजा तिथून पण उघडू शकतो. म्हणजे हाताचे डाग वगैरे किचनमध्ये काम करताना ते दिसून येणार नाहीत. हा जो फ्रीजर विभाग आहे हा 20 लिटर साईजमध्ये येतो.
त्याच्या खाली जो बॉक्स येतो ज्याच्यामध्ये आपण बॉटल ठेवू शकतो फ्रीजरच्या खाली, त्यामध्ये 1 लिटरच्या 5 बॉटल राहू शकतात सहजपणे. हा व्हेजिटेबल बॉक्स आहे, हा 17 लिटर साईजमध्ये येतो. त्याच्यावरती आपण जर पाहिलात तर हा इथे एग्स ट्रे आपल्याला दिसेल. त्यानंतर हे पॉकेट शेल्फ आहे, यामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ ठेवू शकतो. इथे 1.5 लिटरहून अधिक मोठे बॉटल बसू शकतात या पॉकेटमध्ये. आणि त्याच्या खाली जे पॉकेट आहे त्यामध्ये पण 1 लिटरच्या बॉटल सहज बसू शकतात. हा फ्रीजर विभाग. हे टफन ग्लास शेल्फ्स आहेत, 3 टफन ग्लास शेल्फ्स आहे आणि ते ॲडजस्टेबल पण आहेत. मागे म्हटल्याप्रमाणे हा रेफ्रिजरेटर इन्व्हर्टर कॉम्प्रेसर प्रकारात येतो. 3 स्टार रेटिंगमध्ये येतो. वर्षाला 182 युनिट पॉवर कन्झम्पशन आहे, म्हणजे महिन्याला साधारण 100 रुपयाच्या आतमध्येच त्याचं वीज बिल खर्च अपेक्षित आहे, वीज खर्च अपेक्षित आहे. हा स्क्वेअर हँडलमध्ये क्रोम फिनिशमध्ये, शिवाय ब्रश स्टील कलरमध्ये हा रेफ्रिजरेटर दिसायला अतिशय आकर्षक. शिवाय या मेन हँडलसोबत एक पॉकेट हँडल्स पण अवेलेबल आहेत या रेफ्रिजरेटरला. 226 लिटरमधला रेफ्रिजरेटर, 20 लिटरमध्ये फ्रीजर सेक्शन, बाजूला टेम्परेचर कंट्रोल, ऋतूनुसार टेम्परेचर सेट करण्यासाठी टेम्परेचर कंट्रोल आहे आणि त्याच्यासोबत एक डिफ्रॉस्ट बटन पण आहे. म्हणजे जर आपल्या रेफ्रिजरेटरमध्ये बर्फ अधिक स्टोअर झाला तर आपण ते डिफ्रॉस्ट बटन दाबून बर्फ मेल्ट करू शकतो. त्याच्याखाली जो कूलर विभाग आहे, कूलरचा जो ट्रे आहे, यामध्ये आपण 1 लिटरच्या 5 बॉटल ठेवू शकतो. त्याच्या खाली व्हेजिटेबल बॉक्स आहे, तो साधारण 17 लिटर साईजमध्ये आहे. बाजूला पॉकेट शेल्फ ज्याच्यामध्ये एग्ज वगैरे ठेवता येतील आणि बाजूचा जो 2 नंबरचा किंवा 3 नंबरचा जो कप्पा आहे, याच्यामध्ये 1.5 लिटरच्या मोठ्या बॉटल्स बसू शकतात. हा जर आपण कप्पा पाहिला तर 1 लिटरच्या मोठे 4 ते 5 बॉटल सहज बसतात. दाखवतोय आपला 1 लिटरच्या एवढा मोठा कूलर किंवा बॉटल झोन कोणत्या रेफ्रिजरेटरला आपल्याला पाहायला मिळत नाही. ही जी ग्लास आहे ही 150 kgची कॅपॅसिटी किंवा भारक्षमता सहन करू शकते. म्हणजे 150 kgपर्यंत या काचेला कुठेही क्रॅक किंवा तडा जाण्याची भीती नाही. आणि हे 3 शेल्फ ॲडजस्टेबल आहेत. म्हणजे हे आपण जर पाहिलात तर याला जे ॲडजस्टमेंट जी ठेवलेली आहे ती बरीच मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे कुठलाही शेल्फ आपण वर खाली करू शकतो. आपण आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण माहिती करून घेऊया. याची जी किंमत आहे ती प्रत्येक शहरानुसार वेगळी असू शकते, थोडाफार फरक पडू शकतो. पण याची MRP जी आहे प्रिंटेड किंमत 27,990 आहे. यावर सध्या एक्सचेंज ऑफर आणि फायनान्सची देखील सुविधा आहे. कॅशबॅक ऑफर्स देखील यावर उपलब्ध असतात आणि याची माहिती आपल्याला लोकल डीलर आपल्याला नक्कीच देईल. आणि लोकल डीलरकडे का खरेदी करा, तर पुढे आपल्या सर्व्हिस सपोर्टसाठी इन वॉरंटी किंवा आउट ऑफ वॉरंटी आपल्याला चांगला सपोर्ट देऊ शकतो. आपल्याला डेमो पाहायचा असेल तर RK इलेक्ट्रॉनिक्स मालवणीचा संपर्क क्रमांक आहे 986000564556. या क्रमांकावर आपण संपर्क साधून या संदर्भात अधिक माहिती मिळवू शकता. एक्सचेंज ऑफरबद्दल म्हणा किंवा कॅशबॅक ऑफर किंवा फायनान्स ऑफरबद्दल देखील माहिती मिळवू शकता. आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल पण आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. काही जर त्रुटी राहून जात असल्या तरीही कळवा, आम्ही त्या सुधारण्याचा प्रयत्न